माझ्या या एका चुकीमुळे बाबूला इतका त्रास सहन करावा लागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तर झालं असं की आज आम्हाला डी-मार्टला जायचं होतं. म्हणून त्याचं आवरलं आणि त्याला शेजारच्या ताईंकडे दिलं आणि तोपर्यंत मी सुद्धा आवरायला घेतलं आणि तेवढ्यात लगेच रडण्याचा आवाज आला आणि जाऊन बघितलं तर काय त्यांनी ड्रॉवरमध्ये ना देवाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये हात घातला होता आणि त्याचं बोट चेंबटलं आणि तो इतका जास्त रडायला लागला ना की त्याला समजावता आमच्या नाकी नऊ आले होते आणि मला तर खूप जास्त रडायला येत होतं त्याला असं बघून. मग एकनाथ बोलले की चल आपण त्याला बाहेर फिरवून आणूया, म्हणून त्याला बाहेर फिरवायला घेऊन गेलो आणि सिच्युएशन अशी होती ना की माझ्या लक्षात सुद्धा नाही की मी स्लीपर घातली की कोणती चप्पल घातली. तो शांत झाल्यानंतर एकनाथ बोलले की चल आपण बाहेरच जेवण करूया. जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये गेलो ना तिथे मी पाहिलं की मी स्लीपरच घालून आले. पण असो काही हरकत नाही, कारण एका आईला ना मुलांपेक्षा जास्त काय ते महत्वाचं नसतं. मी केस पण विंचरलेले नव्हते, हाय तशाच अवतारामध्ये मी खाली पार्किंगला गेले होते, तशीच मग मी बाहेर पडले होते. मग तिकडून जेवण वगैरे केलं आणि मग लगेच म्हटलं आता डीमार्टचा प्लॅन कॅन्सल झालाच आहे, तर म्हटलं चला लोकल ग्रोसरी मार्केटमध्ये जाऊया आणि तिथून थोडंफार सामान घेऊया. मग सामान घेतलं आणि मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना वेळ न घालवता त्याच्या लंचची तयारी केली, कारण आम्ही जेवण केलं होतं बाहेर आणि त्या दरम्यान तो झोपलेला होता म्हणून मी त्याला काही उठवलं नाही, कारण ऑलरेडी तो खूप जास्त रडलेला होता आणि मग आता उठवलं तर परत तो चिडचिड करेल म्हणून त्याला झोपवलं होतं. घरी आल्याच्या नंतर त्याला जेवण भरवलं आणि तो ना असं खेळत होता इव्हिनिंगला, तर त्याला हाताला ना काहीच लागून देत नव्हता, असं चिडचिड करत होता, एकही सेकंद मला सोडत नव्हता. असा काही कठीण दिवस होता माझा आजचा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय.